नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। वर्धा जिल्हा परिषद भरती 2023 आता 23 का म्हणतोय, कारण महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेचं भरती 2023 मध्ये पार पडली होती आणि त्याचे रिझल्ट त्यानंतर आपल्याला 24 मध्ये पाहायला भेटले। काही जॉईनिंग आणि त्यानंतर अजूनही काही ठिकाणी प्रत्यक्ष यादी पण या ठिकाणी चालू आहेत आणि ह्या प्रत्यक्ष यादी कंप्लीट करून घेतल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नवीन जाहिरातीची तयारी या ठिकाणी होणार आहे। परंतु वर्धा जिल्हा परिषदेने या ठिकाणी अतिरिक्त निवड आणि प्रत्यक्ष सूची जाहीर केली, त्याबाबत एक नोटिफिकेशन आहे, लक्षपूर्वक ऐका। कारण आपण अजूनही काही जिल्हा परिषदामध्ये ह्या याद्या निवड सूची प्रत्यक्ष याद्या अजून चालू आहेत, कोणाच्या काही अडवणूक आहेत, अडचणी आहेत, तर यावरून आपल्याला स्पष्ट होते की अजून देखील 2023 मध्ये जिल्हा परिषदेची भरती झालेली आहे। परंतु येणाऱ्या काही जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे आत्ताच्या काही जिल्हा परिषदेमध्ये प्रत्यक्ष यादी आहेत, परंतु त्यांना जॉईनिंगच अजून भेटलेली नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला एक लक्षात येतंय की 23 ला जरी परीक्षा झाली असली तरी अजून प्रत्यक्ष यादी आहे। तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं जर असेल, वेटिंग लिस्टला जर तुमचं नाव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून तुमची ऑर्डर काढून घेणं हे तुमच्या प्रयत्नावरती अवलंबून आहे। नाहीतर ह्या गोष्टी अशाच राहतील आणि नवीन आकृतीबंध तयार होऊन नवीन जाहिरात देखील येईल आणि तुम्ही असंच राहाल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न करा। या अगोदर तुम्हाला आता सांगायच्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी काय मुंबई उच्च न्यायालयाची भरती आलेली आहे, त्यामध्ये संभाजीनगर आहे आणि नागपूर या दोन्ही खंडपीठ आहेत आणि मुंबई अशा तिन्ही ठिकाणी भरती होते। त्यामध्ये पद आहेत शिपाई आणि क्लर्क आणि त्यानंतर फरास हमास वगैरे आहेत। परंतु इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला शिपाई साठी रेकॉर्डेड बॅच आहे फक्त 99 रुपयाला आणि क्लर्क साठी बॅच आहे 499 रुपयाला। विद्यार्थी मित्रांनो बघा, ही रेकॉर्डेड बॅच आहे, तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच झाली। कमी फी ठेवण्याचं कारण एवढं की तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचावं, त्याला त्याची स्पर्धा परीक्षेचं अभ्यासाकरता कमीत कमी फी मध्ये ते शिक्षण मिळावं, हा उद्देश इन्फिनिटी अकॅडमीने डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या हिताखातर विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता हा कमी फी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ती बॅच रेकॉर्डेड बॅच आपल्या सेव मध्ये दाखल झालेली आहे। आपण जर फॉर्म भरलेला असेल तर बघा इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। जर काय अजून माहिती हवी असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊया। जिल्हा परिषद वर्धा काय म्हणते, जिल्हा परिषद वर्धा आपण या ठिकाणी बघूया की माननीय अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी वर्धा, बघा निवड समितीचे अध्यक्ष कोण होते, जिल्हाधिकारी। आणि सरळ सेवा पद भरती प्रक्रिया 2023 बाबत हे या ठिकाणी आहे। काय म्हणतंय की मूळ कागदपत्र पडताळणी आणि गुणवत्तेनुसार संवर्गनीय प्रवर्गनीय अतिरिक्त निवड सूची व प्रत्यक्ष यादी सूची प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक आहे। मग संदर्भ त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत, ग्राम विकास पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय आणि जिल्हा निवड समिती वर्धा मान्यता दिनांक 23 डिसेंबर 2025। बघा आत्ताच आहे, त्यामुळं आणि सगळ्यात महत्वाचं यावरून आपल्याला इतर जिल्हा परिषदेची सुद्धा खोलपोल करता येऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती घेत आहे। बघा 4/5/2022 रोजी वेळोवेळी प्राप्त शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद वर्धा या ठिकाणी पदभरती जाहिरात सरळ सेवेमार्फत या ठिकाणी आली होती। 5/8/2023 करता देण्यात आलेले संवर्ग प्रवर्गनीय रिक्त पदे IBPS कंपनीकडील प्राप्त गुणवत्ता यादीनुसार निवड समितीने मान्यतेने निवड आणि प्रत्यक्ष सूची जिल्हा परिषद वर्धा येथे संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येऊन रिक्त पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली होती। आता इथपर्यंत या ठिकाणी ठीक आहे आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रत्येक सर्व जी काय जिल्हा परिषदेमध्ये आहे ती या ठिकाणी झालेली आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, खूप लोकांची प्रॉब्लेम आहे, मलाही खूप फोड येतात, त्यावरूनच मी हा व्हिडिओ बनवतोय की सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये जिथं जिथं वेटिंग लिस्ट आहे त्या बाबतीत संदर्भ क्रमांक 2 अन्वये जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023-24 अंतर्गत निवड सूची आणि प्रत्यक्ष सूचीमधील उमेदवार संपल्यावरही पदे रिक्त राहत असल्यास अनाथ व दिव्यांग समांतर आरक्षण वगळून उर्वरित रिक्त पदे गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवड सूची आणि प्रत्यक्ष सूची तयार करून भरण्यास
व सदर सूचींचा कालावधी 6 महिने इतका वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. बघा 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी वाढवून दिलेला आहे आणि तो कालावधी वाढवत असताना त्यांनी बघा काही कारण पण या ठिकाणी सांगितलेली आहेत. बघा त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा असा आहे की 2 डिसेंबर 2025 ला 4 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार बघा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशाने कोट्यातील जी काही पदे सरसेवेने भरण्यासाठी एकत्रित मार्गदर्शक सूचनामधील निवड सूचीची कालमर्यादा पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात आलेली आहे. निवड समितीने तयार केलेली निवड सूची ही 2 वर्षासाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरती जाहिरात देण्यात येईल आणि त्या दिनांकापर्यंत यापैकी जो आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल. ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकाची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत तात्पुरती तशी असेल. आता हे सगळं वाचून का दाखवलंय की तुम्हाला हे समजावं. मला या गोष्टी सांगता येऊ शकत होत्या. 2023 ला भरती झाली, त्याची भरती झाल्यानंतर काही जॉईनिंग पण दिलेले आहेत, पण यामध्ये फक्त अनाथ आणि हे कोणतं दिव्यांग हे आरक्षण वगळून इतर जे काही गुणवत्ता यादीमध्ये आहेत, जे काही अजून पदे भरलेली नाहीत ती प्रत्यक्ष यादी लावायची. दुसरी गोष्ट, आता सामान्य प्रशासन विभागाने जी आर काढला की प्रत्यक्ष यादी ही प्रत्यक्ष यादी 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत त्याचा वेळ वाढून दिलेला आहे. तो पण या ठिकाणी जो आधी ठरेल म्हणजे नवीन जाहिरात जी काढायची तो कालावधी आणि किंवा हा सामान्य प्रशासनाने दिलेला जो काही प्रत्यक्ष यादीचा कालावधी आहे तो दोन्हीपैकी कोणता अगोदर घडेल त्याकरता त्यांनी दिलेला आहे आणि इथं 6 महिन्याची त्यांनी मुदत या ठिकाणी वाढून दिलेली आहे. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मला काय सांगायचे की अशा सगळ्या जिल्हा परिषदेला अजून मुदतवाढ घेता येऊ शकते. तुम्ही तुमचा प्रयत्न करा जर तुम्ही वेटिंग लिस्ट मध्ये असाल तर. बघा हे सगळ्यात महत्वाचे आहे आणि मग तिथून पुढे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पुढे दिलेलंच आहे की कोण या ठिकाणी अतिरिक्त निवड सूची अतिरिक्त प्रत्यक्ष सूची या ठिकाणी आहे. या सर्व बाबी या ठिकाणी प्रत्येक पदानुसार आपल्याला कास्ट नुसार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे तुम्ही एकदा जे विद्यार्थी या ठिकाणी प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत त्यांनी याची पोलखोल करा. तुमचं जर अजून कुठे काम होणार असेल तर तुम्हाला ते हा चान्स या ठिकाणी मिळू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम वरती कुठेही तुम्हाला ही अनुभवासाठी किंवा गृहीत धरण्यासाठी विचार करण्यासाठी ही पीडीएफ वर्धा जिल्हा परिषदेची उपलब्ध असणार आहे. त्यावरती तुम्ही जाऊन विचार करून तुमच्या प्रत्यक्ष यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर तुमच्या हक्काची पोस्ट त्या ठिकाणी मिळवा. मला हे सांगायचंय आणि त्याकरताच मी हा व्हिडिओ या ठिकाणी घेतलेला आहे. वर्धा जिल्हा परिषदेमध्ये जे काही प्रत्यक्ष यादी लागलेली आहे ते या ठिकाणी सगळ्यांनी तुमच्या ह्याच्यानुसार ते डॉक्युमेंटला व्हेरिफिकेशनला बोलवतील, ते व्हेरिफिकेशन करून घ्या आणि जर लागलं तर लागला आपला नंबर, चांगली गोष्ट आहे, होऊन जाईल तुमचं काम. या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.